हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 6 सुरू करतो आहे. टॉपिकचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. पहा, प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकाशाचे परावर्तन अशा दोन संकल्पना आहेत. याला इंग्लिशमध्ये प्रकाशाचे अपवर्तन याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं, तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पहा, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा प्रकाशाचे परावर्तन हा टॉपिक शिकलेला आहात. पहा, तो जर टॉपिकच्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर हा टॉपिक तुम्हाला समजायला काहीही अवघड नाही आहे, कारण की तिथं प्रकाशाचे परावर्तन आपण पाहिलं होतं आणि इथं इयत्ता 10वीमध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन पाहणार आहोत. पहा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जो काही पॉईंट किंवा सिलेबस आपण सुरू करणार आहे त्याच्या आधी या व्हिडिओमध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स दिलेले आहेत, कोणकोणता सिलेबस दिलेला आहे ते एकदा आपण समजून घेऊयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, या टॉपिकमध्ये जो सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. पहा, या टॉपिकमध्ये जो दुसरा पॉईंट आपण पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे अपवर्तनाचे नियम. जो तिसरा पॉईंट आपण याच्यामध्ये पाहणार आहे तो म्हणजे अपवर्तनांक. आणि जो चौथा पॉईंट आपण याच्यामध्ये पाहिला जातोय तो म्हणजे प्रकाशाचे अपस्करण. असे 4 पॉईंट्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पहा, प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक आणि प्रकाशाचे अपस्करण असे 4 पॉईंट आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ते पॉईंट्स पाहण्याआधी आपल्या टॉपिकचं नाव जे आहे हे आपण समजून घेणार आहोत. पहा, आणि टॉपिकचं नाव समजून घ्यायच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत आधी आणि नंतर मग प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे पाहणार आहोत. पहा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पुस्तकामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की प्रकाश म्हणजे काय. पहा, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही शिकलेला आहात. प्रकाश म्हणजे काय, तर प्रकाश म्हणजे काय हो, आपल्या डोळ्यांना जे काही दिसते, एखादी वस्तू आपण पाहू शकतो, हे कशामुळे पाहू शकतो तर प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो. पहा, मला टेबल दिसतोय, बेंच दिसतोय, खुर्ची दिसते, तुम्ही दिसताय, तुम्हाला पण ह्या सगळ्या वस्तू दिसतात. तुमच्या सभोवताली असणारी प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसते. ही कशामुळे दिसते, ही प्रकाशामुळे दिसते. सो आपण प्रकाश म्हणजे असं म्हणूयात की आपल्या सभोवतालची माहिती पुरवणारा संदेशवाहक, ओके, किंवा संदेशवाहक असं आपण त्याला म्हणूयात. का असं आपण म्हटलं, पहा, आपल्या सभोवतालची माहिती पुरवणारा संदेशवाहक. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता ती तुम्हाला वस्तू दिसते, ही कशामुळे दिसते तर प्रकाशामुळे दिसते. ओके, हे जर का तुम्ही अंधारात बघायचं म्हटलं तर हे पॉसिबल आहे का, पूर्ण अंधार झालेला आहे, लाईट गेलेली आहे आणि तुम्हाला एखादी वस्तू बघायची, ती तुम्हाला दिसणं शक्य होईल का, नाही दिसू शकत. पण हे जर का प्रकाश असेल तर आपल्याला हे दिसू शकतं. म्हणजे जर का उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पहा, सूर्योदय असेल, सकाळ होते, प्रकाश होतो, आपण पाहू शकतो. सूर्यास्त होतो त्यावेळेस देखील प्रकाश होतो, नंतर पूर्णपणे झाल्यानंतर नाही आपल्याला काही दिसत, पण सूर्यास्त पण आपण पाहू शकतो. कशामुळं, प्रकाशामुळे पाहू शकतो. त्याच्यानंतर इंद्रधनुष्य असेल, आणखी पाणी असेल, जे काही आपल्या सभोवतालचं पर्यावरण आहे, या सगळ्या गोष्टी आपण कोणामुळे पाहू शकतो, आपण प्रकाशामुळे पाहू शकतो. मग आपल्या सभोवतालची जी काही असणाऱ्या वस्तू आहेत यांच्या त्या वस्तू असल्याची जाणीव किंवा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला कोणामुळे होते तर प्रकाशामुळे होते. सो आपण इथे काय म्हटलं व्याख्या लिहिताना, प्रकाश म्हणजे आपल्या सभोवतालची माहिती पुरवणारा संदेशवाहक. आता पहा,
प्रकाश दिसतो म्हणजे आपल्याला त्यात काय दिसतात, रेज आपण पाहू शकतो, किरणं आपल्याला दिसतात, हो की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गोष्ट असल्याची जाणीव, त्याच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्याला कशामुळे होते, फक्त आणि फक्त प्रकाशामुळे होते. त्यामुळं आपण असं पण म्हणू शकतो, दृष्टीची संवेदना देणारे विद्युत चुंबकीय प्रारणे. ओके, असं पण आपण काय म्हणू शकतो, तर त्याला म्हणू शकतो. सो आणखी एक आपण व्याख्या करूयात. काय सांगितलं, दृष्टीला असं म्हणूया संवेदना देणारी विद्युत चुंबकीय प्रारणे. आता पहा, विद्युत चुंबकीय प्रारणे असं का म्हटलं, तर प्रकाश म्हणजे काय क्लिअर झालं. उदाहरणार्थ आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं, सूर्योदय, सूर्यास्त, त्याच्यानंतर इंद्रधनुष्य इत्यादी गोष्टी फक्त आणि फक्त आपण कशामुळे पाहू शकतो, तर प्रकाशामुळे. फक्त सूर्योदय, सूर्यास्त आणि इंद्रधनुष्यच नाही, तर अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक वस्तू आहेत की त्या आपण प्रकाशामुळं पाहू शकतो. पहा, प्रकाश म्हणजे काय क्लिअर झालं. आता जो दुसरा पॉईंट आपण पाहायला जातोय तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. पहा, जो नेक्स्ट पॉईंट आपण पाहतोय तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. सी, प्रकाशाचे परावर्तन, याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. ओके, याला काय म्हणतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सी, परावर्तन या शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रकाश म्हणजे समजलं, तर परावर्तन म्हणजे काय, तर परावर्तन, परा पुन्हा आणि वर्तन म्हणजे फिरणे. सो आपण इथे लिहिणार आहे परावर्तन याचा अर्थ काय, तर पुन्हा फिरणे, पुन्हा फिरणे, परावर्तित होणे, रिटर्न माघारी येणे किंवा पुन्हा फिरणे. पहा, उदाहरणार्थ समजा तुम्ही आरशाच्या पुढे उभे राहिला आहात, तर तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते का हो, त्याच्यामध्ये दिसते. तुम्ही तुमच्या डोळ्याने तुम्ही स्वतःला पाहू शकता. तुम्ही स्वतःला पाहू शकता हे असं का बरं होतं, किंवा आणखीन वेगवेगळ्या बहुतेक ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रतिमा दिसतात. फक्त आरशातच दिसते का, तर नाही. आणखी कशामध्ये दिसते, जर का तुम्ही पाण्यात बघितलं विहिरीच्या, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रतिमा दिसते. ओके, त्याच्यानंतर आणखी कशामध्ये, समजा तुम्ही एखादं स्टीलचं मोठं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रतिमा दिसते. आणखी कशामध्ये दिसते, पहा, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये आपल्याला आपली प्रतिमा दिसते. पण प्रत्येक ठिकाणी दिसणारी ही प्रतिमा ही सारखी नसते बाळांनो. प्रत्येक ठिकाणी दिसणारी प्रतिमा वेगळी असते. आरशामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर तुम्ही हुबेहूब जसेच्या तसे आहात असे दिसता, पण आपण उजवा हात उचलला तर आपल्याला काय वाटतं की आपण डावा हात उचललेला आहे. ओके, ते कसं दिसतं, अपोजिट दिसतं. तेच जर का तुम्ही पाण्यात स्वतःची प्रतिमा बघितली तर तुम्हाला ती कशी दिसते, ती वेगळी दिसते. आणखीन ती कशी दिसते, तर अशी थोडीशी शॅडो टाईप दिसते. त्याच्यानंतर जर का तुम्ही स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा ताटलीमध्ये पाहिलं तर ती तुम्हाला कशी दिसते हो, तर ती तुम्हाला कशी दिसते, तर एकदम मोठी अशी दिसते. चेहरा तुमचा ब्रॉड दिसतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे काही मीडियम आहे आपण ज्याच्यामध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये आपली प्रतिमा आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगळी दिसते. पण प्रतिमा दिसते ही नक्की, ओके, वेगवेगळ्या ठिकाणी. मग ही प्रतिमा दिसते हे कशामुळे होतं, पहा, सपोज तुम्ही आरशामध्ये बघत आहात किंवा एखाद्या ठोकळ्याकडे बघत आहात. ठोकळ्याकडे तुम्ही बघताय, सी, हा सपोज ठोकळा आहे, इथं बल्ब आहे आणि इथं तुम्ही उभे राहिलेले आहात. ओके, तर काय होतं, हे जे प्रकाश किरण असतात, हे जे प्रकाश किरण असतात हे आधी काय होतं, तो ठोकळ्यावर पडतात. ओके, जे बल्बमधून येणारे प्रकाश किरण असतात हे ठोकळ्यावरती पडतात. ठोकळ्यावरून ते पुन्हा फिरतात, म्हणजे ते काय होतं, तो परावर्तित होतात. म्हणजे त्यांचं काय होतं, रिफ्लेक्शन ऑफ दॅट रेज टेक्स प्लेस. त्या रेजचं रिफ्लेक्शन होतं. रेजचं रिफ्लेक्शन झालं की ते पुन्हा कुठे येतात, आपल्या डोळ्यांवरती पडतात. आपल्या डोळ्यांवरती पडून पुन्हा ते ठोकळ्यावरती पडतात आणि म्हणून आपल्याला ठोकळा दिसतो. जसं की मी ठोकळ्याचं सांगितलं तसेच प्रत्येक गोष्टीचं होतं. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तसंच होतं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो,
तर प्रकाशाचे परावर्तन होते म्हणजे काय होतं, तर प्रकाश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो तो तिथून पुन्हा परावर्तित होतो किंवा त्या पृष्ठभागावरून सूर्यकिरणे ती परत फिरतात, याला काय म्हटलं जातं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हटलं जातं. सो आपण इथे लिहूयात, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे सूर्यकिरण एका पृष्ठभागावरून पडून तिथून ते पुन्हा फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ओके, पहा, परावर्तन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. परावर्तन म्हणजे पुन्हा फिरणे, परत माघारी फिरणे, याला काय म्हटलं जातं, परावर्तन असं म्हटलं जातं. आता पहा, पुढचा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेला आहे की परावर्तनाचे नियम कोणते आहेत. आता परावर्तनाचे नियम पाहण्यासाठी आपल्याला एक आकृतीची मदत घ्यावी लागेल. थोडंसं इयत्ता 9वी मधलं आठवतंय का, पहा, प्रकाशाचे परावर्तनमध्ये आपण हे पुसूयात का, आपण हेच पुसूयात आणि त्या आकृतीची माहिती घेऊयात. पहा, तुम्ही हा एक आरसा घेतलेला आहे आपण. ओके, सपोज आता आरसा ही कन्सेप्ट आलेली आहे. तर आरसा ही कन्सेप्ट आली तर मला आणखी एक सांगावं असं वाटतं, आरसा आणि भिंग या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो, तर आरसा हा एका बाजूनी कव्हर्ड असतो, हो की नाही, तो दोन्ही बाजूला दिसतं का त्याच्या. जर का आपण भिंग बघितलं तर भिंग आपल्याला दोन्ही बाजूला दिसू शकतं, भिंगाच्या एका बाजून पण बघू शकतो, दुसऱ्या बाजूनी पण बघू शकतो. तसं आरशाच्या बाबतीत होतं का, तर नाही होत. एक भागामध्ये आपण बघू शकतो आणि दुसरा भाग हा पूर्णपणे कव्हर्ड असतो. असा एक आरशाचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती जेव्हा प्रकाश किरण पडतात, पहा ते कसे होतात, असे येतात पहिल्यांदा आणि इथून येऊन इथे एक मध्ये स्तंभिका आणि ते पुन्हा काय होतं, परावर्तित होतात. याला काय म्हटलं जातं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हटलं जातं. म्हणजे आरशाच्या एका पृष्ठभागावरून ते पडतात आणि परत ते दुसरीकडं माघारी फिरतात, त्याला काय म्हटलं जातं, प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. पहा, सपोज मी याला किरण ए बी नाव दिलं, ह्याला ए आणि ह्याला बी नाव दिलं, याला स्तंभिकेला ओ आणि इथं मी समजा एन नाव दिलं, इथं ओ, इथं काय दिलं, सी आणि डी समजा नाव दिलं. तर आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेला आहे. पहा, हा जो किरण आहे, ओके, हा प्रकाश किरण असे पडले ना याच्यावरती, सो मी बाण असा दाखवला. हा किरण काय याला म्हणायचं, सॉरी, हा जो किरण आहे याला अपाती किरण असं म्हणतात बाळांनो. पहा, इयत्ता 9वी मधलं थोडंसं आठवतंय का, याला काय म्हटलं जातं, अपाती किरण. म्हणजे किरण एओ जो आहे हा काय झाला, अपाती किरण झाला. आपण सी डी वगैरे नावं नको देऊयात. एओ काय झाला, अपाती किरण झाला. तर सीओ काय झाला, परावर्तित किरण झाला. ओके, हा जो आहे आणि इकडं असं करणार मी, कारण की हे इथून आले आणि ते तिकडं परत फिरले, याला काय म्हणतात, परावर्तित किरण. आता ही जी लाईन आहे मधली, ही आहे स्तंभिका. ही किती असते हो, तर ही पहा कशी असते, ही एका प्रतलात असते, याला म्हणायचं स्तंभिका. ओके, ओ एन ही काय आली, तर याला आपण नाव देऊया स्तंभिका. सी, स्तंभिका आणि किरण, स्तंभिका ओ एन आणि किरण ए ओ या दोघांमध्ये जो कोन झालाय, या कोनाला अपाती कोन असं म्हटलं जातं बाळांनो. काय म्हणतात याला, अपाती कोन. सी, हा जो इथं तयार झालाय, कुठं, स्तंभिका ओ एन आणि ओ सीच्या मध्ये, याला म्हणतात परावर्तित कोन किंवा परावर्तन कोन असं म्हटलं तरी चालेल. ओके, आणि ही जी आहे हा आरसा आहे आणि ही मधली
स्तंभिका आहे असं तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. आता आपल्याला काय पाहिजे आहे तर प्रकाश परावर्तनाचे नियम. आता परावर्तनाचे नियम काय सांगतात तर पहा, इथं 2 कोन आहेत. कोणता आहे अपातन कोन किंवा अपाती कोन काही म्हणा. अपातन कोन आणि परावर्तित कोन हे दोन्ही समान मापाचे असतात. हा नियम क्रमांक 1. पहा नियम क्रमांक 1 काय सांगतो तर अपाती कोन आणि परावर्तित कोन किंवा परावर्तन कोन काही म्हणा हे समान मापाचे असतात. पहा जो दुसरा नियम आहे तो काय सांगतो पहा. दुसरा नियम आहे अपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. पहा या आपण PQ हा आरसा घेतलेला आहे. आरशाची एक खालची बाजू घेतलेली आहे. हे तिघ जे आहेत अपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे कसे असतात एकाच प्रतलात असतात. सो आपण इथे लिहूयात नियम क्रमांक 2 प्रकाश परिवर्तनाचा जो दुसरा नियम आहे तो आहे सी अपाती किरण, स्तंभिका, अपातन म्हणा अपाती म्हणा काही म्हणा आणि परावर्तित किरण किंवा परावर्तन हे नेहमी एकाच प्रतलात असतात. सी नियम क्रमांक 3 पहा काय सांगतो. पहा आपण पहिला अपाती कोन आणि परावर्तन कोन, अपातन कोन आणि परावर्तित कोन हे कसे असतात समान मापाचे असतात. अपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे नेहमी कसे असतात एकाच प्रतलात असतात. आणि पहा अपाती किरण आणि परावर्तन किरण हे कसे आहेत स्तंभिकाच्या दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत. जर का आपण असं बघितलं तर हे कसे आहेत एकमेकांच्या दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत. सो नियम क्रमांक जो 3 आहे आपला प्रकाश परिवर्तनाचा नियम क्रमांक 3 हा आपण हाच सांगणार आहे की काय हो तर अपाती किरण किंवा अपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात. ओके हे आहेत तुमचे 3 प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. पहा आपण एकूण 3 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे प्रकाश म्हणजे काय, दुसरं प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि तिसरं प्रकाश परावर्तनाचे नियम. पहा प्रकाश म्हणजे काय सांगितलं आपण तर आपल्या सभोवतालची माहिती पुरवणारा संदेशवाहक. ओके किंवा आपल्या सभोवताली जी काही असणाऱ्या गोष्टी आहेत यांचं ज्ञान आपल्याला कोणामुळे होतं तर प्रकाशामुळे होतं. दुसरं आपण पाहिलं प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन हे शब्दातच आहे. परा पुन्हा आणि वर्तन फिरणे. परावर्तन प्रकाश पुन्हा ते प्रकाश किरणं असतात ही एखाद्या पृष्ठभागावर पडून पुन्हा ती फिरतात. याला काय म्हटलं जातं तर प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिले, एकूण 3 पाहिले. ओके ते आत्ताच आपण जस्ट बोर्डवरती लिहिलेले आहेत. पहा आता नाव आपला टॉपिक काय आहे प्रकाशाचे अपवर्तन. आता डिरेक्टली इकडे तिकडे मी आढेवेढे न घेता डिरेक्टली तुम्हाला अपवर्तन या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. पहा प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या माध्यमाची गरज लागत नाही. तसं जेव्हा प्रकाशाचे अपवर्तन व्हायचं असतं किंवा रिफ्रॅक्शन व्हायचं असतं तेव्हा बेसिकली 2 माध्यमांची गरज असते बाळांनो. तर एक माध्यम आणि दुसरं माध्यम
हे प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात तेव्हा त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले जाते. सो पहा, प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना मार्गक्रमणाची दिशा बदलतात. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. याला काय म्हणतात? प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. पहा, समजा प्रकाश किरण, सपोज आपण एक काचेची लादी घेतली समजा, हां, तेव्हा त्यावेळेस काय होईल? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातील आणि परत ते पहिल्या माध्यमात जातील. ओके, आणि हे जे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना ते काय होतात? त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलतात. त्याला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जातं. पहा, प्रकाश माध्यम इथं जे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात, म्हणजे इथं माध्यमात दोन प्रकारची आली. इथं मी काय घेतलेली आहे? काचेची लादी घेतलेली आहे. ॲक्च्युली आपण तो अजून प्रयोग बघत नाही आहोत, फक्त जस्ट मी तुम्हाला समजून सांगते की नक्की अपवर्तनामध्ये होतं काय. पहा, या ठिकाणी दोन माध्यमांची गरज असते. कोणती दोन माध्यम असतात? एक असतं रेअरर मीडियम, दुसरं असतं डेन्सर मीडियम. आता रेअरर मीडियम म्हणजे काय? तर विरळ माध्यम. आणि डेन्सर मीडियम म्हणजे काय? तर घन माध्यम. पहा, ह्या दोन माध्यमांची गरज असते, विरळ माध्यम आणि घन माध्यम. विरळलाच काय म्हणतो आपण? रेअरर मीडियम. आता इथून प्रकाश किरण आले, ते इथं गेले आणि परत इकडं आले. ओके, हे जे झालं, ही आहे काच, इथं आहे हवा, इथं देखील आहे हवा, इथं हवा आणि इथं देखील हवा. आता तुम्हीच मला सांगा, यातील कोणतं विरळ माध्यम आणि कोणतं घन माध्यम? तर विरळ म्हणजे रेअरर माध्यम. ऑब्व्हियसली हवा ही कशी असणार आहे? तर विरळ माध्यम. तर काच ही कशी असणार आहे? तर घन माध्यम असणार आहे. पहा, जेव्हा प्रकाश किरण हवा या माध्यमातून हवेतून काचेकडे जातात, म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे जातात, तेव्हा त्याच्या वेगावरती काय परिणाम होतो? हे जे प्रकाश किरण जातात हे सरळ जातात, तिरपे जातात, एकमेकांना लंब असतात की आणखी वेगळे कसे असतात हे आता आपण पाहायचे आणि त्याच्या वेगावर कसा बदल होतो हे देखील पाहायचे. पहा, जेव्हा प्रकाश किरण हवेतून काचेमध्ये जातात, म्हणजेच घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जातात, तेव्हा त्या प्रकाशाचा वेग काय होतो? तर प्रकाशाचा वेग त्या ठिकाणी कमी होतो. आणि जेव्हा प्रकाश किरण काचेतून हवेमध्ये जातात, तेव्हा प्रकाशाचा वेग काय होतो? तर प्रकाशाचा वेग हा वाढतो. हा बेसिक डिफरन्स या दोघांमधला आहे. पहा, मी काय सांगितलं? जेव्हा पहिलं काय सांगितलं? हवेतून काचेत, म्हणजे कोणत्या माध्यमातून? तर विरळ माध्यमातून घन माध्यमात जातात, तेव्हा काय होतं? वेग बदलतो. आणि हा जो वेग आहे तो काय होतो? वेग कमी होतो. काय परिणाम होतो? जेव्हा विरळ माध्यमातून घन माध्यमात जातात तेव्हा
वेलॉसिटी डिक्रीज होते त्याची. तर वेग काय होतो, तर वेग कमी होतो. आणि जेव्हा प्रकाश किरण काचेतून हवेमध्ये जातात, म्हणजेच कुठून कुठं, घन माध्यमातून विरळ माध्यमात जातात, तेव्हा त्यांचा वेग काय होतो, तर व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. व्हेलॉसिटी वाढते, वेग काय होतो, वाढतो. हे सगळं कशाबद्दल आहे, तर प्रकाशाचे अपवर्तन याबद्दल आहे. आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये याच्यावरती बेस्ड एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, तो आपण पाहणार आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरपुरतं एवढं सफिशियंट आहे. दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायच्या. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय, प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते आहेत आणि त्याच्या वेगावरती कसा परिणाम होतो, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट बघूयात.